नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची निवड यामध्ये झालेली आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करून आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा 7 दिवसामध्ये भरा म्हणून तशा प्रकारची SMS प्राप्त झालेली आहे. तर यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आपला लाभार्थी हिस्सा भरलेला असेल आणि कंपन्यांची निवडसुद्धा केलेली असेल. तर यामध्ये अजूनही असे शेतकरी आहेत, त्यांना तर आपल्या मोबाईलवर SMS हा प्राप्त झालेला आहे. परंतु ज्यावेळेस आपण मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतो आणि ज्यावेळेस आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर त्या ॲपमध्ये टाकतो आणि ॲपमध्ये टाकल्याच्यानंतर आपण त्या ॲरोवर ज्यावेळेस क्लिक करतो, तर युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड, लॉग इन विल बी रिझ्यूम सून अशा प्रकारचा एरर तिथे दाखवला जात आहे. तर बहुतांश शेतकऱ्यांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा आलेला असेल. तर SMS तर प्राप्त झालेला आहे आपला लाभार्थी हिस्सा भरा म्हणून. तर त्या ॲपमध्ये आपला जो काही मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर आपण टाकल्याच्यानंतर ते ॲप पुढे जात नाही. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, बेनिफिशरी लॉग इनमध्ये आपला जो काही ॲप्लिकेशन नंबर असेल, आपला जो काही MK-ID असेल, तो MK-ID आपणास यामध्ये टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन व्हायचे आहे. आपल्याकडे जर MK-ID आणि पासवर्ड नसेल, तर आपण येथे रिसेंट युजरनेम अँड पासवर्ड याच्यावर क्लिक करून आपला युजरनेम आणि पासवर्ड यामध्ये परत मिळू शकतात किंवा आपला पासवर्ड जर फॉरगेट झालेला असेल तर आपण येथे तो फॉरगेट करून दुसरा पासवर्ड यामध्ये मिळू शकता. लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो, आपणास येथे एक गोष्ट चेक करायची आहे, ती म्हणजे आपला मोबाईल नंबर. तर यामध्ये जो काही आपला मोबाईल नंबर दाखवत आहे, तर तो मोबाईल नंबर एकदा आपण चेक करून पाहायचा आहे. कारण की बहुतांश शेतकऱ्यांचे जे काही मोबाईल नंबर आहे, हे मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येथे चेंज झालेले आहे. तर आपणास सुरुवातीला आपला जो काही मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर येथे एकदा चेक करून पाहायचा आहे. जर येथे दुसराच मोबाईल नंबर हा दाखवत असेल, तर आपणास आपला जो काही मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर आपणास चेंज करून घ्यावा लागणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, मेडा महाऊर्जाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, येथे आपणास यायची आहे. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे महाऊर्जा संपर्क म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळेल. तर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या जवळील जे काही महाऊर्जाचे ऑफिस असतील आपल्या जिल्ह्यातील, तर त्यांची माहिती आपणास इथे दाखवली जाईल. तर त्यांचा ॲड्रेससुद्धा इथे आपणास त्या PDF फाईलमध्ये दाखवला जाईल. त्याचप्रमाणे जो काही मोबाईल नंबर असेल तेथील कर्मचाऱ्यांचा, तो मोबाईल नंबरसुद्धा आपणास तेथे, त्याचप्रमाणे लँडलाईन नंबरसुद्धा तिथे आपणास पाहायला मिळेल. आपणास त्यावर संपर्क करून आपला जो काही मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर एकदा चेंज होतो का नाही, एकदा आपण फोन लावून विचारपूस करायची आहे. जर फोनवर जर आपले काम होत नसेल, तर जो काही कार्यालयीन पत्ता असेल, तर आपणास तिथे जायचे आहे आणि तिथे एक फॉर्म भरून आपणास द्यायचा आहे. फॉर्म भरल्याच्यानंतर 1 ते 2 मिनिटामध्येच आपला जो काही मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर तिथे चेंज होऊन जाईल आणि आपण ज्यावेळेस मेडा बेनिफिशरी हे ॲप परत डाउनलोड करताना किंवा त्यामध्ये आपला जो काही मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर ज्यावेळेस त्यामध्ये टाकताना, तर ते ॲपमध्ये आपले लॉग इन होऊन जाईल. त्यानंतर आपणास काय करायचे आहे, सेल्फ सर्व्हे करायचा आहे, पैशाचा भरणा करायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपली कंपनी निवड करून घ्यायची आहे. तर याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ते व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या. मलाही तशा प्रकारचे प्रॉब्लेम आलेले आहे आणि मी मोबाईल नंबर चेंज केल्याच्यानंतर तेथे त्या शेतकऱ्याचा सेल्फ सर्व्हे करून पैशाचा भरणा करून कंपनीसुद्धा निवड करून घेतलेली आहे.